गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केली आहे। रुको जरा, सबर करो। नाशिक जिल्हा 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 नाशिक जिल्हा। सध्या नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला या वाक्याने गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरवली आहे। शहराबरोबरच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। मग दिंडोरी पोलीस स्टेशन तरी मागे कसे राहणार? दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी तालुक्यातील आंबेगड येथे हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाऱ्या 2 युवकांना चांगलीच अद्दल घडविली। पोलीस खाक्या दाखवून कायदा काय असतो याची जाणीव करून दिली आहे आणि शेवटी त्यांच्याकडूनही वधून घेतलंय की कायद्याचा बालेकिल्ला म्हणजेच नाशिक जिल्हा। दिंडोरी तालुक्यातील आंबेगड येथील लखन देवीदास कोतवाल वर्ष 22, शिवाजी हिरामन पागे वर्ष 23 यांनी आंबेगड गावात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आरोपींनी स्वतःच्या कब्जात बेकायदेशीर प्राणघातक शस्त्र, लोखंडी कोयता व तलवार, चेन स्प्रॉकेट हातात घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून परिसरात येणारे जाणाऱ्या लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करत असल्याची तक्रार दिंडोरी पोलीस स्टेशन दाखल झाली होती। याबाबत सविस्तर माहिती दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घेतली होती। तात्काळ संबंधित युवकांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले। पोलीस स्टेशन मध्ये त्यांना पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी आपल्याकडून झालेल्या गुन्हा मान्य करत नाशिक जिल्हा हा कायद्याचाच बालेकिल्ला असल्याचं मत व्यक्त केलंय। दिंडोरी पोलीस ठाण्यात दोन्ही युवकांवर गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांचे प्रतिबंधित आदेशांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहे। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।